नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 16वा धडा आहे त्याचं नाव काय? कागज की थैली. काय आहे? कागज की थैली. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया आपण कशी बनवणार आहे किंवा कसा करणार आहे. बघा, राजश्री अभय यांनी आपल्याला शिकवले आहे. आता आपण जेव्हा कागद यांची जे थैली बनवणार आहे किंवा पिशवी बनवणार आहे, ते कशा बनवणार आहे? कारण की जे प्लास्टिक आहे ज्याचा वापर आपण करते ते आपल्यासाठी किंवा जे आपल्या आसपास लोक राहतात त्याच्यासाठी खूपच घाणेरडे आहे किंवा वाईट आहे. ते प्लास्टिकचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. तर आपल्यासाठी काय आहे? कागद. तर कागद जे आहे जे जसं आपण समाचारपत्र पडते किंवा जे कॅलेंडर आहे त्यातून आपल्याला जे भेटतात ते जे कागद आहेत त्यातून आपल्याला थैली बनवायचं आहे. तुम्हाला घरी बसून बनवायचं आहे. तर तुम्ही कसं बनवणार आणि त्यासाठी आपल्याला कोणती सामग्री घेणार आहे, जे आवश्यक आहे त्याला बनवण्यासाठी ते आपण आता बघणार आहे. पहिला आपण बघणार आहे सामग्री. तर चला बघूया. पुराना समाचार पत्र, कैची, गोंद, स्केल, पेन्सिल, विधी. आता बघा तुमच्यासाठी तुम्हाला काय घेणार आहे हा पिशवी बनवण्यासाठी. तर पहिले आपण पुराणा जे समाचारपत्र आहेत ते, कैची, गोंद म्हणजे गम आणि स्केल आणि पेन्सिल हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता आपण बघणार आहे यांची विधी कशी चालतात. तर बघा, पहिला काय? सर्वप्रथम पुराणे समाचारपत्र का एक पन्ना लो. पहिला तुम्हाला काय करायचं आहे की एक पन्ना घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? पन्ना. जे खूपच पुराणे समाचारपत्र तुमच्याकडे आहे त्यातून तुम्हाला एक पन्ना घ्यायचा आहे. दूसरा, उसके लंबाई वाले भाग की ओर से उसे 2 इंच में मोडो. आता तुम्हाला काय करायचं आहे? जे लंबाई आहे त्यात एक बघा समाचारपत्र तुमच्याकडे आहे तर त्यांचं काय होतं, एक लंबाई असतात आणि एक चौडाई असतं. तर जे लंबाई म्हणजे ज्याच्याकडे लांब आहे त्यातून तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे 2 भाग करायचे आहे आणि दोन्ही भाग 2 इंचात मोडून घ्यायचा. आतमध्ये मोडून घ्यायचं. कळलं ना? कसं करायचं? आतमध्ये मोडून घ्यायचं. तिसरा, उसी पन्ने को चौड़ाई वाले भाग की ओर से 1 इंच मोडो. आणि आता आपण काय केले की जे लंब असतात त्यातून मोडून गेले. आता आपल्याला काय करायचं, जो चौडा आहे ज्याचा चौडा मार्ग आहे त्यातून आपल्याला 1 इंच लंबाईतून किंवा लांबतून आपल्याला कसा 2 इंच घ्यायचा आणि जी चौडाई आहे तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर त्याला मोडून घ्यायचं. 1 इंच घेऊन मोडून घ्यायचा. कळलं ना तुम्हाला? पहिला आणि दुसरा आणि तिसरा हा 3 मार्ग आपल्याला आहे. पहिला मार्ग झाला, दुसरा मार्ग झाला आणि तिसरा पण झाला. पहिल्या मार्गामध्ये तुम्हाला एक पन्ना घ्यायचा आहे. कोणता पत्राचा एक पन्ना घ्यायचा आहे. दुसऱ्यातून तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यातून जे लंबाई पान आहे त्यातून 2 इंच आतमध्ये मोडून घ्यायचं आहे. आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे पान आहे त्यातून जे चौडाई असतात त्यातला आपला 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. तर हे सगळं झालं ना? तर चला अजून बघूया. बघा, चौथा, तैयार पन्ने को 2 बार भागों में मोडकर विभाजित करो. आता तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्ही मोडून घ्यायचं आहे त्याला म्हणजे जो पन्ने आहे त्यातून तुम्हाला मोडून घ्यायचं आहे. म्हणजे जे बीचोबीच आहे त्यातून विभाजित म्हणजे मोडून घ्यायचं आहे. विभाजित पन्ने को फिर 4 भागों में पुनः विभाजित करो. आणि काय करायचं, जे विभाजित पन्ने तुमच्या समोर आले आहेत त्यातून 4 भागात तुम्हाला पुन्हा विभाजित करायचा. म्हणजे असं प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला तुमचं जे पन्ने झालेले आहे मोडून लांबूतून आणि लंबाईतून त्याला 20 मध्ये मोडून घ्यायचं आणि त्याचा 4 भाग करायचा. वेगवेगळ्या ठिकाणी 4 भागे करायचं. 6वां, अब आखिरी दोनों ओर के भागों से 1 इंच दाएं और 1 इंच बाएं रेखा खींचो तथा उसके विपरीत दिशा में मोडो. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक आखरी म्हणजे आखरी म्हणजे जे खालचे जे पन्ना होते त्याला 2 भागात 1-1 इंच म्हणजे दाय करून जे आहे त्याला 1 इंच मोडून घ्यायचा आणि त्याचं विपरीत दिशातून मोडून घ्या. जे विपरीत म्हणजे त्याच्या समोर नाही, त्याच्या जे पाठीमागे आहे त्यातून विपरीत दिशातून त्याला मोडून घ्यायचं आहे. कसा मोडून घ्यायचा आहे? विपरीत दिशातून मोडून घ्यायचा आहे. तर मोडून झालेला आहे तुमचा की नाही सांगा? हो.
तर अजून काय करायचं बघा, अब नीचे से मोड़कर उसे चिपकाओ तथा उसमें लेस, मोती, रंगीन काच से सजाओ. आता तुम्हाला काय करायचं, जे खालतं आहे त्याला आतमध्ये टाकून त्यातून आपल्याला मोती किंवा तुमच्याकडे जे पण आहे रंगीन कपडे आहे, रंगीन कागद आहे ते काढून काय करायचं, त्याला त्याचा रंग करायचा किंवा चिपकून घ्यायचा आहे, जसा करायचा त्याला तुम्हाला करून द्या. स्केच पेन से उस पर अपनी पसंद के अनुसार चित्र बना कर रंगो. ते नाही झालं तर तुमच्याकडे एकच अजून कार्य आहे. बघा तुम्ही काय करायचं, जे स्केच आहे त्यातून तुम्हाला काय करायचंय, आपल्या जे कलर्स पेपर किंवा खडू कलर कोणता बी कलर तुमच्याकडे आहे त्यातून आपला पसंदीदा अनुसार चित्र काढायचं आणि चित्र त्यातून करायचं. जसं की मुलगी जसं असतात तर त्यांना गुलाबी रंग छान वाटते, तर ते गुलाबी रंगातून कलर करू शकतात. आणि जे मुले आहेत त्यांना बघा, इथे तुम्ही अजून एक काम करू शकतात, की तुमच्याकडे जे कलर्स आहेत, कोणता बी जे कलर आहे तुमच्याकडे, रंग जे आहे, त्यातून तुम्हाला जे कलर आवडतात किंवा जे रंग आवडतात, त्याला घेऊन तुम्ही त्याच्यात कलर करू शकता किंवा रंग करू शकता आणि तुमच्या जे थैली आहे, ते खूपच रंगीन झालेले आहेत किंवा तुम्ही करणार आहे. अंत में दोनों ओर डोरी डालकर आकर्षक बनाओ. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, दोघा बाजूला डोरी टाकायचा आणि त्यातलं खूप आकर्षक करू. जसं जे डोरी आहे तुम्ही रंगीन पेपरचा करू शकता. तुमच्याकडे काही ऊन आहे त्यातून तुम्ही त्यातून तुम्ही त्या दोरी बनवू शकता. तर असं वेगवेगळ्या प्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या डोरी त्यातून करू शकता. तर हे तुम्ही करू द्या. तर तुमच्या बघा, परत मी सांगणार तुम्हाला. पहिलं तुम्हाला काय करायचं, असा पेपर घ्यायचा. असा तुम्ही एक पेपर घेतले आणि त्यातून तुम्हाला 1 सिरा आणि 2 सिरा हा मोडून घ्यायचा. 2 इंच किती? 2 इंच मोडून घ्यायचा आणि तिसऱ्यावर तुम्ही बघितलंय की या सिरातून 1 इंच मोडून घ्यायचा आहे. बघा, मी तुमच्यासाठी हा चित्रपण केलेले आहे. तर तुम्ही ह्या मध्ये बघा, हा तुम्ही आतमध्ये 1 इंच घ्यायला आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जो बिचोबीच आहे ना, त्यातून तुम्हाला मोडून घ्यायचा. कसं करायचं? मोडून घ्यायचा आणि इथे पण 1 आणि इथे पण 1. बघा, हे 1 सिरा गेला आणि हे 1 सिरा गेला आणि खालती 1 आणि इथे 1. तर हा कडे पण मोडून घ्यायचा आणि इथे पेन्सिलचा मदतानुसार इथे 1 पाई खेचायचा आणि इथे 1 पाई खेचायचा. तर इथे आपला वाय से 1 इंच म्हणजे इथे तुम्हाला 1 इंच घ्यायचा आणि इथे 1 त्याला मोडून घ्यायचं आणि व्यवस्थित करून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, 7व्या मध्ये बघा, मोडकर चिपकावा. आता त्याला मोडून घ्यायचं आणि त्याला चिपकून घ्यायचं. चिपकून घ्यायच्यासाठी तुमचा पिशवी जे आहे तयार होते. बघा कशा पिशवी तयार होत आहे, असा. तर हा बद्दल तुमचा पिशवी तयार झाला आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जसं रंगीन रंग आहे, तर तुम्ही फूल काढून किंवा कोणताही चित्र जे तुम्हाला आवडतात, हा चित्र घेऊन तुम्ही असा रंग करायचा आणि जी डोरी आहे, डोरी तुमच्याकडे कपडे आहे, जे जुनं कपडे आहे तुम्हाला नाही चालतात, तर त्यांचा घेऊन हा डोरी बनवायचा आहे. नाहीतर ऊन आहे तुमच्याकडे, तर ऊन घेऊन त्या डोरी बनवायचा. तर हा व्यवस्थित रंगाचा आणि व्यवस्थित आणि खूपच चांगला तुमच्या हा झाला. काय झाला? तुमच्या पिशवी तयार झाली. आणि खूपच वेगवेगळ्या कागजामधून किंवा कागज घेऊन तुम्ही असा बनवून जात आहे किंवा बनवतात आहे. तर हे झालं आपला पिशवी बनवून. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाबद्दल आपले जे पुराणे समाचार पत्र आहे, खूपच पुराणे समाचार पत्र आहे, त्यातून आप किंवा आपलं सगळं लोक मिळून त्याची पिशवी कशी बनवली आहे. बघा, तुम्ही जेव्हा पिशवीचा प्रयोग करतात, पिशवीचा प्रयोग करतात, तेव्हा पिशवी जे आहे, प्लास्टिकच्या पिशवीचा प्रयोग करतात, ते खूपच वाईट आहे. कारण की ते आपल्यासाठी नाही आहे आणि जे प्लास्टिकच्या पिशवीचा प्रयोग करतात, त्याने आपल्याला कुठेतरी बाहेर टाकून देते. तर ज्या जानवर आहे ते खाऊन जाते, तर त्यांना खूपच बिमारी होतात. तसेच आपल्याला प्लास्टिकचा वापर नाही करायचा. आपल्याला सदैव किंवा निरंतर
आपल्याला कागदाच्या पिशवीचा प्रयोग करायचा आहे, नाही प्रयोग करायचा आहे, कसला प्रयोग नाही करायचा, प्लास्टिकच्या पिशवीचा प्रयोग नाही करायचा. धन्यवाद.